नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत ह्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जातो। शॉर्ट नोटमध्ये प्रश्न मला माहीत असलेली माहिती याच्यामध्ये ॲड करते। तर ही आरोग्य सेवा क्षेत्रात एक महत्त्वाची संकल्पना आहे। यात सार्वजनिक, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील संस्था एकत्रितपणे आरोग्य सेवा सुविधा आणि मनुष्यबळ पुरवण्यासाठी काम करतात। पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप काय आहे तर ही आरोग्य सेवा जी आहे त्या क्षेत्रात एक महत्त्वाची संकल्पना आहे। सार्वजनिक, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील संस्था एकत्रितपणे आरोग्य सेवा सुविधा आणि मनुष्यबळ पुरवण्यासाठी काम करतात। सार्वजनिक खाजगी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे काय, त्याचं कार्य काय आहे ते बघूया। तर सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे सार्वजनिक, सरकारी आणि खाजगी जे क्षेत्रातील संस्था ज्या असतात ते एकत्र येऊन एखादा प्रकल्प किंवा सेवा पुरवण्यासाठी कार्य करतात। तर सार्वजनिक आणि खाजगी, ठीक आहे, सरकारी आणि खाजगी ज्या आहेत त्या संस्था ज्या आहेत ते एकत्र येतात आणि एखादा प्रकल्प किंवा एखादा सेवा पुरवण्यासाठी जे आहे ते करार करतात। यामध्ये आरोग्य सेवा क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमुळे रुग्णालये जे असतात ते आपल्या रुग्णालयांसाठी नर्सिंगमध्ये काय आहे तर नर्सिंग होम, आरोग्य केंद्रे, आरोग्य सेवा कार्यक्रम आणि मनुष्यबळ विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करता येतात। ह्या आता खाजगी आणि आपण सरकारी ज्या संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करतात तर त्याच्यामध्ये काय होतं, मनुष्यबळ, आरोग्य सेवा कार्यक्रम, नर्सिंग होम, आरोग्य केंद्र यांच्यासाठी यासारख्या क्षेत्रामध्ये सुधारणा करता येतात। सरकारी रुग्णालयामध्ये खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात, ज्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास मदत होते। तर काय होतं, सरकारी रुग्णालयामध्ये जे आहे ते क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिल्यामुळे काय होतं, रुग्णांना सेवा चांगली मिळण्यास मदत होते। यामुळे आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारते, कारण खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञता आणि संसाधने उपलब्ध होतात। तुम्ही प्रायव्हेट ठिकाणी जर गेला तर तिथे चांगल्या जी गुणवत्ता असते आरोग्य सेवांची ती चांगली असते, कारण तिथे संसाधने आणि तज्ञता उपलब्ध असते। यामुळे सरकारी खर्चात बचत होऊ शकते, कारण खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक आणि व्यवस्थापन क्षमता वापरली जाते। यामुळे काय होतं, सरकारी खर्चात बचत होऊ शकते, कारण खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक आणि व्यवस्थापन क्षमता वापरली जाते। यामुळे आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान, कौशल्य उपलब्ध होतात आणि त्यामुळे अधिक प्रभावी उपचार शक्य होतात। त्यानंतर आहे, यामुळे नर्सिंग आणि आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाचा विकास होतो। आणि यामुळे काय होतं तर म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमुळे काय होतं, दुर्गम आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचण्यास याच्यामुळे मदत होते। पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे संस्था ते एकत्र येऊन काम करतात, यामुळे काय होतं मग ते दुर्गम आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचण्यास मदत होते। यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदार प्रक्रिया असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही गैरवापर होणार नाही। यामध्ये पारदर्शक आणि जबाबदार प्रक्रिया, कारण दोन्ही संस्था एकत्र येऊन काम करतात, सरकारी आणि प्रायव्हेट, पण त्या संस्था काम करताना पारदर्शकता असणं गरजेचं आहे। जर ते तसं नसेल तर मग लोकांना व्यवस्थित सेवा पोचणार नाही, ठीक आहे, नाही पोचणार ना, कारण दोन्ही एकत्र येऊन पैशांचं किंवा ज्या ज्या ठिकाणी पोचवायच्या त्या ठिकाणी पोचल्या नाही तर मग नुकसान होणार, लोकांपर्यंत सेवा पोचणार नाही। त्याच्यामुळे काय होतं तर जबाबदारीची प्रक्रिया असणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही गैरवापर होणार नाही। तर अशा प्रकारे पब्लिक प्रायव्हेट जे मला माहीत असलेले आहे, जे इम्पॉर्टन्स माहीत होती ते याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे। तुम्हाला अजून आता मी नेहमी सांगते, आता मी हल्ली सांगत नाही, पण तुम्हाला ज्या माहिती असतील याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल तर तुम्ही मनाने ॲड करू शकता, कारण तुम्ही आता मोठे आहात, तर तुम्हाला जे माहिती असेल किंवा तुम्हाला जी माहिती तुम्ही काढून घ्या आणि तुम्ही आपला म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व करताना ह्याच्यामध्ये ॲड केली तरीही काही अशी हरकत नसते, तुमचं ज्ञान वाढतं। तुम्ही स्वतःही नोट्स बनवू शकता, स्वतःही शोधू शकता, ठीक आहे, आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही हा क्वेश्चन सोडू म्हणजे क्वेश्चन बरेच आहेत जे तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता किंवा सोडवू शकता। तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंडमध्ये 1-2 वेळा विचारला गेला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपबद्दल, त्याच्यामुळे हा आजचा घेतलेला आहे व्हिडिओ। आणि आपण भेटू मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये CHNच्या रिसर्चच्या आणि गायनेकच्या इम्पॉर्टन्स नोट्स घेऊन।
तोपर्यंत तुम्ही अभ्यास करायचा, कारण एक्झामची अजून डेट आली नाही आहे. मी कालच परवा सांगितले, आली की तुम्हाला कळवेन आणि तुम्हालाही समजेल, तुमच्या स्कूलमधून किंवा कॉलेजमधून तुम्हाला कळेल. तर भेटू आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.